काय मग हरिश्चंद्रगडाचा प्रवास बघितला की नाही तुम्ही आमचा? नसेल बघितला तर जाऊन बघा. आणि तो सुद्धा खतरनाक, भयानक आणि ऑफ रोडिंग फुल 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 म्हणजे ट्रॅकिंग चालू करण्याआधीच आमची बाईक रायडिंग चालू झाली, ती सुद्धा ऑफ रोडिंग मध्ये. तर नक्की जाऊन बघा तुम्ही पार्ट 1 आपला हरिश्चंद्रगडाचा, आणि ते सुद्धा हरिश्चंद्रगडापर्यंत पोहोचण्याचा प्रवास. का तुम्हाला सुद्धा ऑफ रोडिंग करायची असेल, ते सुद्धा ट्रॅक चालू करण्याआधी, तर नक्की तुम्ही जा या रूटने आणि एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला ते ऑफ रोडिंग. आणि आता आपण चालू करतोय आपला पार्ट 2, म्हणजे हरिश्चंद्रगडापासून, पायथ्यापासून ते हरिश्चंद्रगडावर पोहोचण्याचा प्रवास. चला तर आपण चालू करूया आपला पार्ट 2. जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच ब्लॉगवर. तर आपण आता आलोत हरिश्चंद्रवर. पहिला टप्पा पार केलेला आहे, कारण की मी दाखवू नाही शकलो, कारण की चढायच्या घाईघाईत. तर आत्ता आपण आहेत रॅलीजवळ. तर तुम्ही बघू शकता इकडे आपण तिकडे होतो पार्किंग जवळ, पूर्ण खाली वगैरे. आता मी चढलोय. आता दुसरा टप्पा आहे हा रॅलिंग जवळचा. हा बघा, रॅलिंगवर चढतोय. हे पूर्ण बॅग वगैरे आहे, खूप हालत खराब एवढ्याच चढताना. बघू आता तुम्हाला कुठपर्यंत दाखवू शकतो मी. आणि येताना मला खूप डोंगर, हे पूर्ण त्या बाजूने मी आलेलो आहे डोंगर चढून. चला तर आता भेटूया आपण डायरेक्ट वर. पायऱ्या चढतो, ह्या पायऱ्या आहेत. बघू आता कुठपर्यंत, किती वाजता पोहोचतो. 3 वाजता चालू केलेलं ट्रॅक चढायला आपण, म्हणजे आपल्या मेन गेटपासून 3 वाजता चालू केलेलं. आता टायमिंग 3:40 झाल्यात. 40 मिनटात एवढंच चढलो रेलिंगपर्यंतच. आता बघतो किती टाइम जातं. तर भेटूया आपण आता वर. नेक्स्ट कंटिन्यू करा तुम्ही. पण आता रेलिंगवरून चढत होतो तेव्हा मला ही पेंटिंग दिसली इथे. बघू शकता तुम्ही, तो तुम्हें पता नहीं है कौन है. मोराची पेंटिंग आहे इथे. किती भारी वाटते. आणि हा ते वर बघा, किती तिथे मधमाशांचे पोले आहेत इथे वर. आणि पूर्ण हालत खराब झालेली आहे. तरी पण हा व्ह्यू बघून ना चढावाची इच्छा होते, म्हणून चढतोय आता. इथे राहतात सुद्धा माणसं. इथे आहे आग वगैरे पेटवलेली आहे. तुम्ही व्ह्यू बघा. हाच व्ह्यू तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे. कोकणकडा, हरिश्चंद्रगड इथे आहेत आपण आता. चला तर आता मी जातोय पुढे. तुम्ही भेटा मला, कंटिन्यू करा तुम्ही. लेट्स गो. One eternity later. मित्रांनो, 2 वाटा आहेत. ॲक्च्युली कुठून जायचं आणि कुठून नाही जायचं हे कन्फ्युजन होईल तुम्हाला. एक ह्या बाजूने आहे आणि इकडे एक बोर्ड लिहिलेला आहे 2 किलोमीटर्स. सो आपल्याला इकडून जायचं आहे. तर आपण इकडूनच जाणार, कारण आपण इकडून जायचं आपल्याला 2 किलोमीटर्स, म्हणून आपण इकडून जाऊया. त्याआधी पाणी आहे, मस्त फ्रेश होऊया, उड्या मारूया आणि फोटो काढूया आणि मग आपण जाऊया. 1 week later. मित्रांनो, आपल्या पोहायचा प्लॅन कॅन्सल. ये भगवान क्या जुलुम है.
इकडेच होता एक साप आत्ताच, छोटासा. पण विचार करतो फक्त आता तोंड वगैरे धुतो आणि मग जाऊया आपण. पोहायचा प्लॅन कॅन्सल पण आहे. मित्रांनो, आपण आता तिसऱ्या टप्प्यात, हा जो पूल आहे रेलिंगचा तुम्ही बघू शकता, आपण जाऊया वरून. पूर्णपणे इकडून पावसाळ्यात पाणी येतं आणि इकडून पण जातं हे पाणी, बघू शकता. इथून आता पडल्यास तो हे कसं हलते बघा. याला टेकत होतो असा आणि आता पडल्यास तो. A few moments later. मित्रांनो, आपण आता तिसऱ्या टप्प्यात आहेत. म्हणजे पहिला आपण जो चढलो, आपला जो ट्रॅक चालू होतो तिकडून, आणि नंतर रेलिंगचा पूर्ण भाग आहे आपला, जो वॉटरफॉल आहे जिथे आपण फ्रेश झालो तो, आणि त्याच्यानंतर एक ब्रिज लागतो तो, एक तिसरा टप्पा. त्याच्यानंतर हा जो एरिया आहे पूर्ण, इथे वानर माकड वगैरे आहेत. तर तुम्ही येणार असते कोणी पण तर शांतपणे या, त्यांना त्रास देऊ नका, कारण की आपण त्यांच्या इकडे आलेलो आहेत. आपण नाही, ते नाही आपल्या इकडे आले म्हणजे, म्हणून त्यांना त्रास देणं हे बरोबर नाही. जर का त्यांनी आपल्यावर हल्ला वगैरे केला तर नुकसान आपलंच होईल. आता मी येत होतो तेव्हा काही मुलं ओरडत होते आणि ते येत होते अंगावर, म्हणून तुम्ही येतील ह्या रूटने तर त्यांना काही त्रास देऊ नका आणि सेफ्टी या. तर जाऊया आपण वर, आपला तिसरा टप्पा. तर भेटूया आता, बघतो आता कुठपर्यंत. चला तर. फायनली आपण आता वर पोहोचलो. आणखी आपल्याला जायचं आहे पुढे तिकडे, तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडून. आपण जिकडून आलो हा तुम्ही बघा, अलग अलग. आता थर्ड स्टेपवर आपण आहोत, तिसरी स्टेप. तर दुसऱ्या तिसऱ्या प्रत्येक स्टेपवरून हा व्ह्यू काही वेगळाच वाटतो, म्हणून तुम्हाला दाखवतो मी सारखा बाकी काय नाही. आणि इकडे हे पूर्णपणे धुकं आलेलं आहे. आता इकडे आपल्याला जायचं आहे, तिकडेच पूर्णपणे धुकं आलेलं आहे. आय थिंक पाऊस पडेल नाही पडेल काय माहिती नाही आता. तर आज आपण स्टे सुद्धा करणार आहे. बघूया रात्री स्टे कसं होतं आहे, आणि जाऊया आणि मचाऊ. One week later. हे मंदिर आहे. आपण आता मध्ये जाऊया, इथे बॅगा वगैरे ठेवूया आपल्या आणि मध्ये जाऊया आपण.
प्लॅनमध्ये चेंज आहे, तो म्हणजे जे 4 स्तंभ आहेत आणि महादेवांची जी पिंडी आहे ती आपण मॉर्निंगला म्हणजे उद्या नेक्स्ट डेला बघणार आहेत. कारण की आता तिकडे एवढी गर्दी आहे. इकडे बघा कुठे गेले, हे बघा इकडे आहे. हे जस्ट मंदिर आहे जे आपण जे बघितलं, एक महादेवांची पिंडी आहे छोटी, आणि त्याच्याच बाजूला जस्ट मोठीवाली आहे ती म्हणजे पाण्यामध्ये आहे चारी बाजूनी, आणि 4 स्तंभ आहेत. त्यातले 3 स्तंभ तुटलेले आहेत, आणि जो एक स्तंभ आहे जो जर तुटला असं सांगतात, म्हणजे तो जर तुटला तर हे विश्व म्हणजे संपून जाईल असं सांगतात. त्याकरता तर आपण ते सकाळी एक्सप्लोर करूया. आणि आता आपण जाऊया आपल्या वरच्या ट्रॅकवर, म्हणजेच तिकडे वर जिकडे A few moments later. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो, आपण आता कोकणकड्याजवळ आहेत. अक्षरशः स्वर्ग जो सांगतात ना कोकणकड्याचा, आणि मेल्यावर जो स्वर्ग भेटतो आपल्याला, त्याचा अनुभव मी आता बघतोय. तर तुम्ही सुद्धा बघा, तुम्हाला बॅक साईड मी दाखवतोय. आता थोडं तुम्हाला दिसणार क्लिअर, तर तुम्ही बघा. मी थोडं झोपून दाखवतो तुम्हाला. तर मोबाईल गेला आपला आयफोन, तर घरवाले आपल्याला ओ माय गॉड, ओ माय गॉड, काम 25. आई शपथ, माझ्या हात तर कापायला लागल्यात हे सर्व बघून. खरंच आई शपथ. ह्याच्यात एवढं क्लिअर नाही दिसत, पण जे माझ्या डोळ्याने मी बघतोय तो मी एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतोय. जी बडबड मी करतोय ना ती तुम्हाला इकडे आल्यानंतर समजणार आहे. आता ह्यामध्ये असंच दिसणार आहे. चला तर आपण जाऊया, आता खूप झाला. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. आता आपण आहेत कोकणकड्याजवळ. मेन म्हणजे गर्दी बघू शकता, आज संडे आहे म्हणून. सो आपण आता जाऊया त्या बाजूला, इकडे खूप गर्दी आहे म्हणून, राईट साईडला. तर मित्रांनो, आता आपण फायनली धुकं वगैरे गेलेलं आहे. आपण आता आहेत कोकणकड्यावर राईट साईडला, जिकडून पूर्णपणे पर्वतरांगा दिसते. तुम्हाला मी दाखवतो, बघा तुम्ही. ही पूर्णपणे व्ह्यू बघा फक्त तुम्ही. आणि हा एक इकडचा व्ह्यू. हे पूर्णपणे धुक्याने हे होतं. इकडे खाली बघू शकता. कोकणकडा बघितलेला आहे. तर जाऊया आपण खाली, जे 4 स्तंभ आहेत तिकडे बघायचं आहे आपल्याला. त्याच्या आधी थोडे फोटो काढतो मी, आणि मग जाऊया आपण. आणि तुम्ही शेअर करा, लाईक करा आपल्या व्हिडिओला. तुम्ही काय करत नाही, उगाच बघता आणि निघून जाता. सो अंघोळ वगैरे काहीच केलेलं नाही. बघू, आता जाताना एक डबका आहे तिकडे पोहायचा विचार चालला. जर ऊन असंच असलं तर आपण पोहणार आहेत, नाहीतर डायरेक्ट आपल्या घरच्या प्रवासाला. काम 25, पूर्णपणे पैसा वसूल. काल वगैरे एवढी मेहनत करून आलो आम्ही पूर्णपणे. तुम्हाला मी 3 टप्पे आहेत आपल्या ब्लॉगचे, एक ट्रॅव्हलिंग, आणि हा ट्रॅकिंगचा, आणि हा इकडचा एक वरचा. सो तुम्ही पार्ट बघा आणि आपले व्हिडिओ शेअर करा. चला तर मी जातो, फोटोग्राफ्स काढतो आता, आणि मग तुम्हाला भेटतो खाली.
चला तर आपण आता निघायचं वेळ आलेली आहे आपली. आपण जाऊया आता कोकणकड्याला, अलविदा करूया आणि जाऊया आपल्या आता घरच्या प्रवासाला. म्हणजे आपण आता 4 स्तंभ, शिवलिंग, कलयुगचा एक स्तंभ आहे तिथे जाऊया. तो जर पडला तर कलयुग संपेल असं सांगतात. तो बघायला जाऊया. बघूया आता तिकडे पण गर्दी असणार. आता इकडे बघा गर्दी किती आहे. आता धुकं आलंय म्हणून, नाही तर इकडे पण खूप गर्दी आहे आज. आम्ही तर मेन जे ते रॅली आहे जो आपला नागाचा फणासारखा दिसतो तिथे तर एवढी गर्दी आहे की उभं राहायला जागा नाही. म्हणून आम्ही इथे आलेलो. इथून आपण सर्व जे काय व्हिडिओ घ्यायचे होते आपल्याला, फोटो वगैरे इकडूनच काढले. आणखी त्या बाजूला सुद्धा आहे पण तिकडे सुद्धा खूप गर्दी आहे. आज संडे आहे ना, हॉलिडे आहे म्हणून आज खूप गर्दी आहे. तर चला जाऊया आपण. बघा धुकं बघा किती आलं. बघूया आपण आता आणि जाऊया आता घरी आपण. चला गुड बाय. मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता मंदिराच्या खाली. जर आणखी काय दाखवण्यासारखं असलं तुम्हाला तर ये भाई तुम लोग को दिखाएगा. चलो तर मिलते हैं अपन डायरेक्ट अभी नीचे. चलो बाय बाय. तुम्ही बघू शकता इकडे किती गर्दी आहे म्हणून आम्ही तिकडे गेलेलो. सो आणखी येत आहेत मुलं पण बघूया. तर जाऊया आपल्या टेंटमध्ये आणि आपली पॅकिंग करून घरी. सो चलो गुड बाय. आपण जाऊया आता. हे बघा आणखी लोक किती येत आहेत तिकडे, सगळे घरा उडालेले. सो आपण जाऊया आणि चला गुड बाय. आता भेटतो मी डायरेक्ट आपली पॅकिंग वगैरे करून ना आपल्या घरी जाण्यासाठी. गुड बाय. हा आपला कॅम्प होता इथे आणि इकडेच रात्री झोपलेलो. चलो बाय बाय. हे वनराईज त्यांच्याकडे आपली मस्त जेवणाची वगैरे सोय होती रात्री. सो चला आपण आता जाऊया एकदा. गुड बाय. आपण आता कोकणकड्याला बाय बाय करून ना पण चाललोय आता खाली. म्हणजे 4 स्तंभ आहेत तिकडे आणि शिवलिंग आहे तिकडे. पण जाऊया आता. खूप गर्दी आहे आज संडे विकेंड, सॅटर्डे संडे म्हणून. आता पूर्णपणे धुकं परत आलं बघा. ऊन आहे वर तरी सुद्धा धुकं आलेलं आहे. आता पुन्हा आपली एक बॅग कमी झालेली आहे कारण की सर्व सामान जे आहे आपल्या बॅगेत टाकलंय. आणि आपण जाऊया. चला लेट्स गो आता. ॲक्च्युली सीन असा आहे की इकडे जेवढं बघतोय तेवढं कमी आहे म्हणून तुम्हाला सुद्धा दाखवतोय. ॲक्च्युली आता माझा विचार चालला आहे की आपण 3 टप्प्यात नाही आपले 4 भाग होतील. कारण की एवढं 1 तासात पूर्णपणे दाखवणं म्हणजे
कठीण आहे म्हणून आणखी आपण एक बनवूया, तो म्हणजे रिटर्न जाताना खाली उतरण्याचा पण एक्सपिरियन्स तुम्हाला समजला पाहिजे, म्हणून तो सुद्धा आता मी बनवतो. ॲक्च्युली मी एंड करणार होतो आता म्हणजे हे केल्यानंतर, पण आता पूर्णपणे दाखवतो. चला तर भेटूया आपण खाली आता, म्हणजे मंदिराच्या जवळ. खूप टाइम झाले निघायला आपल्याला. चला तर. 1 week later. सो आपण पोहोचलो आता मंदिराकडे. इकडून आहे ना असं जमिनीच्या खालून वाफा निघत आहेत, कारण की तिकडे जे मंदिर होतं आपण जे बघितलं, हे मंदिर जे आहे ना इकडे खाली, तिकडे म्हणजे अंडरग्राऊंडमध्ये अशा गुफा आहेत आणि पाणीसुद्धा आहेत. तर त्याचे हे बाष्पीभवन होत असेल आय थिंक. हे बघा, तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं, तर नाही दिसत, थोडं थोडं तर आहे. सो तुम्ही क्राऊड बघू शकता किती आहे ते. हा बघा. सो आपण जाऊया, त्या मंदिराच्या तिकडे आहे खाली. सो चला जातो मी आता. खूप गर्दी आहे आता, उतरताना पण खूप लोक भेटतील आपल्याला, म्हणून पटापट जाऊया आपण खाली आणि आपण दर्शन घेऊया महादेवांचं आणि मग जाऊया आपण लास्ट फायनल ट्रॅक. चला. सो आपण पोहोचतोय आता इथे. व्हॉइस काय येणार नाही तुम्हाला. केदारेश्वर मंदिर हे इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. ते एका गुफेत वसलेले आहे आणि मध्यभागी सुमारे 5 फूट उंचीचे शिवलिंग आहे. शिवलिंग पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पाण्यातून उतरून पाण्यातून चालत जावे लागते, तेही कमरे इतके पाणी असते. शिवलिंग भोवती 4 स्तंभ आहेत. त्यापैकी एक स्तंभ स्थिरपणे उभा आहे. सत्य, तेत्रा, द्वापार आणि हे 4ही स्तंभ कालाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. 4था स्तंभ हा तुटेल तेव्हा जगाचा अंत होईल असं म्हटलं जातं. 4ही स्तंभ एकाच दगडापासून बनलेले आहेत. जेव्हा पहिला स्तंभ तुटला तेव्हा सत्ययुगाचा अंत झाला. दुसरा स्तंभ तुटला तेव्हा त्रेतायुगाचा अंत झाला. जेव्हा तिसरा स्तंभ तुटला तेव्हा द्वापार युगाचा अंत झाला. तर राहिला म्हणजे 4था स्तंभ. जेव्हा तो नष्ट होणार तेव्हा कलियुगाचा अंत होणार. तसेच या गोष्टीचा उल्लेख हा पुराणामध्ये केला गेला आहे. शिवलिंगावरती 12ही महिने जलाभिषेक होत असतो. वरच्या भागातून त्यावर जलाभिषेक होत असतो. दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया आता घरी जायच्या प्रवासाला. खूप गर्दी आहे, क्राऊड आहे, पाणी थंडगार. तर माझा व्हॉइस येतोय की नाही काय माहीत नाही तुम्हाला, आता मला माहीत नाही. सो बघा तुम्ही. चला आपण आता जाऊया वर, कारण की आपल्या बॅगा वगैरे तिकडे वर आहेत. सो आपले शूज वगैरे सर्व तिकडेच आहेत. चला लेट्स गो. चला तर बाय बाय. मी भेटतो तुम्हाला पुढच्या भागात, म्हणजेच आपल्या घरच्या प्रवासाला. जो आपल्याला आलेला एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, भाग नंबर 3. तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असणार तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.